मी फॉरेस्ट अधिकारी आहे. माझे नाव अजित आहे. मी 24 वर्षाचा आहे. माझी नुकतीच या भागातील जंगलात पोस्टिंग झाली आहे. मी वनाधिकारी आहे आणि या जंगलाचे आणि त्यातील प्राण्यांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. रात्री पाळत ठेवायला लागलो. एके दिवशी सकाळी मी जंगलात पाहणीसाठी निघालो. मी माझी जीप एकटीच चालवत होतो. पण मग अचानक मला काहीतरी हलताना दिसले. मला वाटले की तो कोणीतरी प्राणी असावा. मी माझी जीप तिथे थांबवली. जीपवर बसून बघू लागलो. मग मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो प्राणी नसून मुलगी होती. मला वाटले कोणीतरी चोर जंगलातून काहीतरी चोरायला किंवा शिकार करायला आला असावा. मी बंदूक घेऊन खाली उतरलो आणि त्या मुलीचा पाठलाग करू लागलो. तिने माझ्याकडे पाहिले आणि एक दगड फेकला. मला पाहताच मुलगी घाबरली. मी तिला त्या अवस्थेत पाहिले होते. त्या स्थितीत ती धावू लागली. ती खूप वेगाने धावत होती. मी पण खूप वेगाने पळू लागलो. शर्यतीत ती खूप वेगवान होती. मी तिच्या मागे धावत गेलो आणि तिचा हात धरला. मुलगी पाण्याने तिचे शरीर लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. मी थक्क झालो. ही रानटी मुलगी इथे काय करते? शेवटी पानांपासून बनवलेले कपडे का घातले आहे? ती जंगलात कुठेतरी हरवली आहे का? मी म्हणालो, घाबरू नकोस. मी फॉरेस्ट ऑफिसर आहे. मी तुला मदत करायला आलो आहे. तुला तुझ्या घरी नेईन. तुला धोका नाही. तू शांत राहा. तू कुठे राहतेस ते सांग. पण ती मुलगी डोळे मिचकावत माझ्याकडे पाहू लागली. काहीच बोलली नाही. तिचे केस ओले झाले होते. तिने नुकतीच आंघोळ केली असावी. तिच्या चेहऱ्यावर अजिबात मेकअप नव्हता, पण ती खूप सुंदर दिसत होती. एका सुंदर फुलांपासून हार बनवून गळ्यात घातला होता. तिने जंगली वेलीपासून बनवलेल्या बांगड्या घातल्या होत्या, पण ती अणवानी होती. मला तिच्यावरून नजर हटवता येत नव्हती. ती मुलगी आत्तापर्यंत काहीच बोलली नाही आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. मी पुन्हा विचारले, तू हरवलीस का? तुझे घर कुठे आहे? तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तरुणीचे वय 19 वर्षाच्या आसपास असेल. मी तिचा हात धरला होता. म्हटले, माझ्याबरोबर घरी चल. तुला काळजी करण्याची गरज नाही. इथे जंगलात धोका आहे. कोणताही वन्य प्राण्याची नजर तुझ्यावर पडली तर तुझा जीव जाऊ शकतो. तुझं इथे क्षणभर राहणं म्हणजे मृत्यूशी खेळ करण्यासारखे आहे. चल माझ्यासोबत. ती म्हणाली, नाही, मी इथे जंगलात एकटीच राहते. तुम्ही माझ्या घरी चला. तिने मला तिच्या झोपडीत नेले. गरम चहा बनवून दिला. माझ्या मनात अनेक शंका येत होत्या. ही रानटी मुलगी लुटेरी तर नसेल ना? मला लुटण्याचा तिचा प्लॅन असावा. माझं काही झालं तर माझी आई आणि बहीण काय करतील? चहामध्ये विष तर टाकून दिलेलं नसेल ना? काही वेळाने ती मुलगी आली आणि चहाचा कप हातात देत म्हणाली, तुम्हाला थंडी वाजत असेल. आले आणि तुळस घातलेला हा चहा प्या. मी तिच्याकडे बघत होतो. ती खूप निरागस आणि क्यूट दिसत होती. या निष्पाप आणि गोड मुलीच्या चेहऱ्यामागे चहा पिऊन लोकांना मारणाऱ्या एका रक्ताळलेल्या लुटारू टोळीचा हात असू शकतो का? मग थरथरत्या हाताने कप घेतला, ओठांना लावला आणि उसासा टाकत प्यायला लागलो. भीतीने थरथर कापल्यामुळे कपातून गडगडणारा आवाज येत होता. जणू काही मी चहा पिऊन मोकळा होऊन जमिनीवर पडणार होतो. ती म्हणाली, काळजी करू नका. पाहिजे तर आरामात प्या. आणि ती परत निघून गेली. भीतीमुळे माझी प्रकृती बिघडली होती. चहा इतक्या प्रेमाने बनवला जात होता. चहात विष मिसळले आहे का? मी माझा चहा संपवला होता. रिकामा कप टेबलावर ठेवल्यावर मी विचार करू लागलो. विषाचा परिणाम हळूहळू होईल. मी गळा दाबून बसलो. मला माहीत नाही की माझ्या आईला आणि बहिणीला माझ्या मृत्यूची बातमी मिळेल की नाही. आता श्वास थांबणार आहे. मी घड्याळाच्या हाताकडे बघत होतो. सुमारे 15 मिनिटे झाली. विषाने कामाला सुरुवात केली असेल, पण अर्धा तास निघून गेला. खूप उशीर झाला आहे. कोणताही परिणाम दाखवला नाही. काहीच घडलं नाही. मी माझ्या घशातून हात काढला. चहामध्ये विष नाही हे चांगले असू शकते. त्यांचे लोक मला गळा दाबून किंवा पोटात वार करून मारतील. मग मी घाबरलो आणि आजूबाजूला पाहू लागलो की ती भूत मुलगी गेली आहे का? ती कुठे गेली आहे आणि ती कशी गायब झाली आहे? मी दुसऱ्या खोलीत डोकावून पाहत होतो. ती कुठेच दिसत नव्हती. मग मी पुढे गेलो तर एका खोलीचा दरवाजा उघडा होता. बाल्कनीतून थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. मी खोलीत डोकावून पाहिले तर ती मुलगी तिथे उभी होती. मुलीला कोणीतरी येण्याचे ऐकून ती मागे वळली आणि म्हणाली, अरे तुम्ही इथे आहात? तुमचा चहा संपला. चहा कसा होता? मी म्हणालो, हो, खूप छान वाटली. मी तुला घरभर शोधत होतो, पण मला तू कुठेच दिसत नव्हतीस. बोलता बोलता तिने स्वतःला दारात लपवले.
ती मुलगी म्हणाली, घाबरू नकोस, खोलीत ये. माझी पावले थपकत होती. मग ती मुलगी हसत म्हणाली, घाबरू नकोस, मी काही भूत किंवा लुटारू मुलगी नाही. तुला वाटते तशी मी नाही. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. मला माफ करा, मी तुमचा गैरसमज केला. अरे नाही नाही, माफी मागू नका. इथे सगळे मला डायन किंवा भूत म्हणतात. ती हसत म्हणाली. मी हात पुढे केला आणि म्हणालो, माझे नाव सार्थक आणि तुझे? ती हात न वाढवता म्हणाली, माझे नाव मीरा आहे. तुझे नाव खूप छान आहे. तू इथे एकटी राहतेस, तुला भीती वाटत नाही का? शहरापासून दूर असलेल्या एका निर्जन ठिकाणी मीराने हसून हसून सांगितले की भूत कुणाला घाबरत नाही. मी लगेच म्हणालो, तू खूप छान विनोद करतेस. मला सांग, तू इथे एकटी का राहतेस? मीरा म्हणाली, मी एकटी कुठे आहे? मी आणि माझा एकटेपणा इथे राहतो. तू पुन्हा गंमत करतेस. ती म्हणाली, आजूबाजूला कोणाला मदत लागली तर मी मदत करते. खरं तर मी बाजाराला जात होते, पण थोड्या अंतरावर पोहोचले तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आणि वाटेत एका झाडाखाली थांबले. मग मी तुम्हाला पाहिले, म्हणूनच मी तुम्हाला मदत केली. मीरा म्हणाली. मी दीर्घ श्वास घेत म्हणालो, आणि इतका वेळ मी तुला भूत समजत होतो. बरं, मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. नाहीतर मला एकतर माझ्या गाडीत रात्र काढावी लागली असती किंवा पावसात भिजत घरी जावे लागले असते. आभार मानण्याची गरज नाही. मी इथे फक्त सगळ्यांना मदत करते. ती हसत हसत म्हणाली, तू इथे एकटी का राहतेस? यामागे काहीतरी कारण असेल. हो, ती आजूबाजूला बघून म्हणाली. हो, यामागे खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्हाला माझ्यावर कथा लिहायच्या आहेत का? अरे नाही, पण कृपया मला सांगा. कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन. असो, मी एक अनोळखी आहे आणि मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचे आहे की मी तुला पुन्हा भेटू शकेन की नाही. अन्यथा एकच गोष्ट माझ्या मनात येईल आणि मी प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकून राहीन. मला हे जाणून घ्यायचे आहे की अशा एकट्या राहणाऱ्या मुलीच्या मागे काय कथा आहे. ठीक आहे, ती म्हणाली. माझी गोष्ट माझ्या लहानपणापासून सुरू होते. जेव्हा मी 10 वर्षाची होते. आजही मला आठवते की आम्ही सगळे गावात आनंदाने राहत होतो. मलाही 2 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण माझे आई आणि वडील काम करायचे, त्यामुळे आम्ही जगू शकलो. आई इतरांच्या घरी काम करायची आणि बाबा आमच्या शेतात काम करायचे. मी मोठी होते आणि माझे सर्व भाऊ आणि बहिणी माझ्यापेक्षा लहान होते. लहानपणी आमचे दिवस आनंदात गेले. तिथे एक छोटीशी शाळा होती, ज्यामध्ये आम्ही सर्व भाऊ बहिणी शिकायचो. शाळेच्या वाटेवर एक मिठाईचे दुकान होते. त्यात बाबांच्याच वयाचा एक माणूस राहत होता. मी रोज मिठाई बघायचे आणि मला ती मिठाई खावीशी वाटायची, पण माझ्याकडे पैसे नव्हते. त्या दुकानदाराला माझी मिठाईची हाव समजली होती. तो म्हणाला, तुला मिठाई हवी आहे का? मी म्हणाले, काका, माझ्याकडे पैसे नाहीत. तो म्हणाला, काही हरकत नाही बेटा, मी तुझ्याकडे पैसे मागत नाही. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काही हरकत नाही बेटा, मी तुला फुकटात मिठाई खाऊ घालीन आणि पैसेही घेणार नाही. त्याने माझा हात धरला आणि मला आत नेले आणि माझ्यावर बलात्कार केला. मी ओरडले, पण ऐकायला कोणीच नव्हतं. नंतर त्याने मला बाहेर सोडले आणि सांगितले की कोणाला सांगू नकोस, अन्यथा मी तुझ्या आईला आणि बाबांना गावाबाहेर हाकलून देईल. मी घाबरले होते. घरी आल्यावर मी गप्प बसायला लागले. अन्न सोडले आणि शिक्षणही सोडलं. मी ना शाळेत गेले ना माझ्या मैत्रिणीसोबत खेळायला गेले. एके दिवशी अचानक आईने विचारले, बेटा काय झालं? आजकाल तू गप्प बसतेस, काय झालं आहे? मी रडले आणि म्हणाले की त्याने माझ्याशी चुकीचे केले. तो कोण? कोणता मुलगा? आईने खूप प्रेमाने विचारले, सांग कोण आहे? दुकानदार, मी म्हणाले. आई अचानक चिडली आणि म्हणाली, तिकडे जायची काय गरज होती? ते श्रीमंत लोक आहेत. आम्ही काहीही बोलू, आमचे कोण ऐकेल? तू तुझ्या बाबांना काही बोलू नकोस, नाहीतर त्यांना राग येईल. मी घाबरून गप्प झाले. मुलींना समाजात इतकं सोसावं लागतं आणि कुणी काही चुकलं तर ते सांगताही येत नाही. कुठला न्याय आहे माहीत नाही. माझ्या चिमुकल्या मनात अनेक प्रश्न होते. जणू काही चुकीच्या लोकांमध्ये माझे बालपण गेले. मी जिवंत प्रेतासारखी इकडे तिकडे फिरायचे, पण आई माझी शांतता आणि वेदना बघू शकली नाही. काही दिवसांनी ती माझा हात धरून बाबांकडे घेऊन गेली आणि सर्व काही सांगितलं. हे ऐकून बाबांना पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले. असं वाटायला लागलं, तू मुलांची काळजी घेत नाहीस असे म्हणत माझ्याबाबत त्यांच्यात जोरदार भांडण झाले. मी कुठपर्यंत सर्व पाहत राहणार म्हणत बाबा आईला ओरडत होते. आईने माझा हात धरला आणि मला दुकानदाराकडे नेले आणि म्हणाली, तुला लाज वाटत नाही का?
ती तुझ्या मुलीसारखी आहे आणि तुझ्या मुलीच्या वयाची आहे. आई रागाच्या भरात त्याला सर्व गोष्टी सांगत होती आणि तो ऐकत राहिला. तेवढ्यात तो आला आणि समोर उभा राहिला आणि म्हणाला, अरे गाववाल्यांनो, ऐका ऐका आणि बघा, ती माझ्यावर कसा आरोप करत आहे. दुकानदार ओरडला आणि म्हणाला, मी माझ्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हे सर्व करेन. बघ भाऊ, आम्ही श्रीमंत आहोत, मग लोक आम्हाला दोष का देतात. सर्व गावकरी दुकानदाराच्या बाजूने बोलू लागले. हो, तू बरोबर म्हणतोय. माझी आई माझ्या कल्याणासाठी बोलत होती, पण ती अचानक एकाकी पडली. तिला कोणीही साथ दिली नाही. तेवढ्यात बाबा धावत आले आणि आईचा हात धरून तिला शांत केले. गावकऱ्यांसमोर हात जोडून माफीही मागू लागले. ती वेडी झाली. बाबांनी माफी मागितली. कसेबसे बाबांनी तिथली परिस्थिती सावरली आणि आई आणि मला घरी परत आणले. पण माझ्यामुळे आई आणि बाबांना खूप वाईट वाटू लागले. असे काही दिवस चालू राहिले. काही दिवसांनी बाबा आईकडे आले आणि म्हणाले की मी मुलगा बघून आलो आहे. त्याचे कुटुंब ठीक आहे आणि ते हुंडाही घेणार नाहीत. मी मीराच्या नात्याची पुष्टी करण्यासाठी गेलो होतो. आईने त्याच्याकडे डोळे झाक केले आणि म्हणाली की तो आमच्या मुलीशी हुंडा न घेता लग्न करायला तयार आहे. नक्कीच काहीतरी त्याच्यात कमतरता असावी. बाबा म्हणाले, मग आमच्या मुलीत कशाची कमतरता नाही. माझ्या मुलीमध्ये कोणताही दोष नाही. दोष त्या फसव्या व्यक्तीमध्ये आहे, ज्याने माझ्या मुलीवर वाईट नजर टाकली. जे काही झाले ते झाले. आपल्याला आता गप्प बसावे लागेल. मी लग्न पक्के केले आहे, मग यापलीकडे दुसरे काही नसेल. आई म्हणाली, सांगा तो मुलगा कोण आहे आणि त्या मुलामध्ये काय कमी आहे. मुलामध्ये कोणताही दोष नाही. त्याला 2च लहान मुले असून त्यांच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले. मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्याला पत्नीची गरज आहे. कोणी आई म्हणून मुलांची काळजी का घेऊ शकत नाही. घरात दुसरे कोणी नाही. त्याच्या मुलांची काळजी घेण्याबद्दल मला काहीच माहिती नाही. बाबा तोंड फिरवून म्हणाले, ऐका मीराचे बाबा, शहाणपणाने विचार करा. आमची मुलगी खूप लहान आहे. तिला आता शिक्षण घेऊ द्या. अशा मुलाशी तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न कसे करू शकता. स्वतःसाठी विचार करा. बाबा म्हणाले, मी सर्व गोष्टींचा विचार करून लग्न ठरवले आहे. एक शुभ दिवस सापडेल आणि लग्न होईल. आई रडत राहिली, पण आईने सांगितलेली एकही गोष्ट वडिलांनी ऐकली नाही. आईच्या बोलण्याचा त्यांच्या हृदयावर काहीच परिणाम झाला नाही. काही दिवसांनी माझे लग्न एका व्यक्तीशी झाले, ज्याला मी ओळखतही नव्हते. मी अल्पवयीन होते. त्यावेळी मी फक्त 14 वर्षाची होते. मला लग्नासारख्या नातेसंबंधाबद्दल काहीच माहिती नव्हते आणि मी ज्या व्यक्तीशी लग्न केले होते तो माझ्यापेक्षा कित्येक वर्षांनी मोठा होता. त्याची दोन्ही मुलं माझ्यापेक्षा 2-4 वर्षांनी लहान होती आणि त्यांनी माझ्याशी लग्न केल्यानंतर मी तिथं कोणाला ओळखतही नव्हते. मी मोलकरणीसारखी तशीच पडून होते. मोलकरीण म्हणून काम करायचे. कोणीही माझ्याकडे लक्ष दिले नाही, कारण मी घरात फक्त काही निरुपयोगी गोष्ट आहे. आणि रात्री दारूच्या नशेत माझ्या वडिलांच्या वयाचा एक माणूस माझ्या आत्म्याला पायदळी तुडवत राहिला. रोज रात्री तो माझ्या आत्म्याला छेद देत असे. माझ्या लग्नाला 2-3 महिनेच झाले होते तेव्हा माझ्या पतीचे यकृत जास्त मद्यपानामुळे खराब झाले आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला. माझ्या सासरच्यांनी माझ्यावर अशुभ आरोप केला. माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले. लोक मला अशुभ म्हणू लागले. घरात आणि सोसायटीतले लोकही म्हणू लागले की तिने घरात शिरताच नवरा खाल्ला. मी सर्व काही ऐकत राहिले, कारण मी फक्त दगडाची बाहुली बनले होते, जिला ना जीव होता ना भावना. माझ्या डोळ्यातले अश्रूही आता सुकले होते. माझ्या पतीच्या निधनानंतर माझे सासू सासरे, दीर, भाऊजाई, शेजारी सगळे माझ्याकडे वाईट नजरेने पाहू लागले. रोज रात्री कोणी ना कोणी माझा अपमान करत होता आणि मला शांत केले जात होते. तुझ्या आईवडिलांना गावाबाहेर हाकलून देऊ अशा धमक्या देत असत. आम्ही खोटा आरोप करून तुला एक वाईट व्यक्ती असल्याचे सिद्ध करू. माझ्या नवऱ्याच्या एका मुलाला खेळताना दुखापत झाली आणि मी तिथेच उभी होते. त्या दिवशी हद्द झाली. तो गंभीर जखमी झाला आणि मी त्याला माझ्या मांडीवर घेतले, पण संपूर्ण दोष माझ्यावरच टाकला गेला. प्रकरण इथपर्यंत पोहोचले की लोक मला डायन म्हणू लागले. मला घरातून बाहेर पडताना पाहून बायका त्यांच्या मुलाकडे बघेन असं समजून लपून बसायच्या. त्यांच्या मुलांसाठी मी काहीतरी करेन. एके दिवशी गावात कोणाच्या तरी घरी काळी जादू होत होती. तुम्हाला काळी जादू समजत असेल, तुम्ही सुशिक्षित आहात, ते तुम्हाला समजले नसण्याची शक्यता आहे.
काळी जादू अनेकदा खेडे आणि लहान शहरामध्ये घडते. फसवणूक करणाऱ्यांचा धर्म आणि अंधश्रद्धा आहे. एका भोंदू बाबांनी मी त्यांच्यावर काळी जादू केल्याचा चुकीचा आरोप केला आणि लोकांनी मला डायन असल्याचा गैरसमज केला. त्यांना मी डायन आहे असे आधीच समजले होते. आता गावात जे काही वाईट घटना घडत होती ते मी करते कारण मी जिथे जायचे तिथे काही ना काही घटना घडतच होत्या असं त्यांना वाटायचं. जर कोणी मला पाहिले आणि त्याचे काम चुकले तर तो मला दोष देई. सकाळी उठून माझा चेहरा कोणी पाहायचा नाही. मला पाहताच तो रामराम म्हणत असे. माझे सासरचेही म्हणू लागले. त्यांनी मला चौकात मध्यभागी दोरीने बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न सुरू केला. पण तिथे कोणीतरी येऊन म्हणाले की जर आपण तिला जाळले तर ती मेल्यानंतर ती आमच्या गावात भूत बनून फिरेल आणि त्यामुळे गावकऱ्यांना खूप त्रास होईल. त्यामुळे गावात भूकंपाचे धक्के बसू लागतील. गावात दुष्काळ पडेल, पूर येईल. त्यामुळे तिला जाळण्यापेक्षा तिचे मुंडन करून घेणे चांगले. तिचे तोंड काळे करून तिला गावाबाहेर हाकलून द्यावे. म्हणजे तो न्यायप्रविष्ट असेल. तिथे मेली तर काही हरकत नाही. गावकऱ्यांनी तेच केले. माझे मुंडन करण्यात आले. माझा चेहरा काळवंडला गेला. मला चपलांचा हार घालण्यात आला. मला डायन ठरवून गावातून हाकलून देण्यात आले. मी रडत राहिले पण माझा आवाज कोणी ऐकला नाही. गावातली बाईसुद्धा मला वाचवायला आली नाही. मी खूप रडले, कुरकुर केली पण कोणी पुढे येऊन काहीच केले नाही. त्या लोकांनी काही ऐकले नाही. मी 18 वर्षाचीही नव्हती. मला खूप सहन करावे लागले. लग्नानंतर माझे आई वडीलसुद्धा कधी माझी तब्येत विचारायला आले नाही. मी कुठे होते, कशी होते, मी जिवंत आहे की नाही, मेली आहे की नाही. माझ्या पालकांनी मला कधीच विचारले नाही की मी माझ्या पालकांशी संपर्क कसा साधू. कितीतरी कष्ट करून मी हे छोटेसे घर बांधले. मी 2-3 वर्षापासून इथे राहून गरजू लोकांना मदत करत आहे. आजूबाजूचे लोक मला भूत समजतात कारण मी एकटी आणि निर्जन भागात राहते. ही माझी कथेची बाजू होती. ती लहान होती पण माझ्यासाठी खूप वेदनादायक होती. बोलता बोलता ती आकाशाकडे पाहू लागली. मीराने सांगितलेले ते सर्व ऐकून मी रागाने म्हणालो, अशा लोकांना चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत. ती माणसे या समाजात राहण्यास योग्य नाही. अशी माणसे समाजावर मोठा कलंक आहेत. आजपर्यंत तुम्ही या लोकांविरुद्ध काहीही का केले नाही. मीरा माझ्याकडे निरागसपणे पाहत म्हणाली, सोडा या सगळ्या गोष्टी, सोडून द्या. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलेलं असेल. नशीब वगैरे नाही. माणसाने नेहमी वाईट लोकांचे वाईट केले पाहिजे. बरं, आधी जे झालं ते झालं. आता तुमचं नशीब बदलू शकेल. आता तुम्ही पुढे जा. पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. हे फार पूर्वी घडले आहे. माझे कोण ऐकणार. या सगळ्या गोष्टींचा माझ्याकडे काय पुरावा आहे. आणि मी चिखलात दगड मारला तर माझ्यावरही शिंतोडे उडतील. आज ज्यांना माहीत नाही त्यांनाही कळेल. समाज तुम्हाला रस्त्यावर चालणे कठीण करेल. हे सगळं वाचन ऐकून छान वाटतं. मी म्हणालो, त्यावेळी तुझे नशीब चांगले नव्हते हे मला मान्य आहे. पण त्यावेळी तू अल्पवयीन होतीस. तुला चांगले वाईट कळत नव्हते. समाजाचा हा अत्याचार महिलांना सहन करावा लागतो. तुम्हाला खूप त्रास झाला आहे. यानंतर अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेकांना मानसिक त्रास होतो पण हे स्वतःलाच रोकावे लागते. आणि मग तुमचे वय किती. सध्या तुम्ही फक्त 18 किंवा 19 वर्षाचे असाल. आता तुम्हाला समजण्याची शक्ती मिळाली आहे. तू शक्तिहीन नाहीस. स्वतःचे रक्षण करायला शिका. मी तुला ओळखत नाही पण आज तुझी कहाणी ऐकून मला कळले की तू जीवनाचा त्याग केला आहेस आणि म्हणूनच तू एका निर्जन परिसरात लपून बसली आहेस. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकता आणि तुमच्यावर होणारे अत्याचार थांबवू शकता, जेणेकरून तुमच्यासारखा दुसरा कोणी संशयास्पद होऊ नये. पण मी करू शकत नाही. आपण का करू शकत नाही. आणि मीराच्या डोळ्यात अश्रू होते. कारण कधी कधी आपल्याला समाजासोबत फिरावे लागते. आईबाबांनीही समाजाच्या मागे धावून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. जणू मीराच्या आत वेदनेचा महापूर आला होता. तिचा आवाज तिला साथ देत नव्हता. तिचा आवाज घशात अडकतोय. तिला बोलायचं होतं, शिकायचं होतं, ओरडायचं होतं पण काहीच बोलता आलं नाही आणि गप्प बसली. मग मी म्हणालो, ही तुमच्या स्त्रियांची सर्वात मोठी कमजोरी आहे. त्याचा फायदा समाजातील लोक घेतात. तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी कसे लढायचे ते कळत नाही. तुम्ही लोक नेहमी समाजाच्या भीतीने दडपलेले राहता आणि तुम्ही
स्वतःला एक असक्षम स्त्री असल्याचे सिद्ध करता तुम्ही पुढे जा आणि तुमच्या हक्कांसाठी लढा. मीरा माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, तुम्ही पुरुष आहात आणि हा समाज पुरुष प्रधान आहे. तुम्ही सुशिक्षित आहात आणि हजारो चुका केल्या तरी तुमच्याकडे कोणी बोट दाखवणार नाही. आम्ही महिलांनी एक चूक केली तर संपूर्ण समाज आमच्या मागे लागतो. मी तुम्हाला बोलत नाही, पण आतापर्यंत मी काही लोकांना भेटले आहे. प्रत्येकाची प्रतिमा माझ्यासमोर अशी आहे की आता मी अशा लोकांचा तिरस्कार करू लागले आहे. मग ती संभाषण संपून म्हणाली, खूप उशीर झाला आहे, तुम्ही दुसऱ्या खोलीत आराम करा. पाऊस थांबला तर उद्या सकाळी निघू शकता. असं म्हणत ती निघून गेली. काही वेळाने मीरा पलंगावर पडून पंखा गोल गोल फिरताना पाहत होती. आज खूप दिवसांनी तिच्या जुन्या जखमांवर कोणीतरी ओरखडा काढला आहे. तिचे जुने दिवस आठवून ती खूप रडत होती. मग डोळे लागले ते तिला कळलेही नाही. सकाळ झाली होती आणि पाऊसही थांबला होता. ती पटकन उठली आणि चहा करायला लागली. पण उठलो आणि खिडकी बाहेर बघत होतो. मीरा म्हणाली, चहा घे, तुमचे कपडे तिथेच ठेवले आहेत. चहा पिऊन तयार झालो. त्यानंतर निघताना म्हणालो, मी तुला मीरा म्हणू शकतो? ती म्हणाली, हो. तुम्ही मला का मीरा बोलू शकत नाही? तर ठीक आहे मीरा, मी निघतो आहे. पण मी तुला पुन्हा एकदा सांगेन की असे गुपचूप आयुष्य जगण्यापेक्षा चांगले आहे. तुझ्या या आयुष्याचा उपयोग काहीतरी कामात कर, तरच तू या जखमातून बाहेर पडू शकशील. मीरा म्हणाली, प्लीज सांगा, मी काय करू? तुम्ही माझे ऐकाल तर मी तुम्हाला 3-4 NGOचे नंबर देईन. तुम्ही त्यांना भेटा. कदाचित ते तुम्हाला मदत करू शकतील. मग तुम्हालाही तुमच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल. आयुष्य खूप लांब आहे. तुम्हाला एकटे राहण्यास हरकत नाही आणि तुम्ही खूप हुशार आहात. मी तुमच्याशी संपर्क करू शकेन असा फोन किंवा नंबर तुमच्याकडे आहे का? मीराने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, मला कधीच फोनची गरज भासली नाही, कारण माझी बातमी विचारायला कोणीच नाही. मी मोबाईल कशासाठी ठेवू? मी मान टेकून म्हणालो, ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुला माझा नंबर देतो. तुला कधी माझ्याशी बोलावंसं वाटलं तर माझ्या नंबरवर कॉल कर. मी माझे व्हिजिटिंग कार्ड मीराला दिले आणि म्हणालो, त्यावर माझे नाव आणि नंबर लिहिलेला आहे. मीरा म्हणाली, काळजी करू नका. मी माझ्या लहानपणी 4थीपर्यंत शिकले आहे, त्यामुळे मी इतका अभ्यास करू शकते. मग मी निघालो. घरी जाऊनही शांतता मिळाली नाही. मीरावर झालेल्या अत्याचाराकडे माझे लक्ष वारंवार केंद्रित होते. मी तिचा विचार करत राहिलो. त्यानंतर आई आणि बहिणीला तिच्याबद्दल सांगितले. सगळ्यांचे डोळे ओले झाले. लोक कोणत्या प्रकारचे विचार करतात? लोक स्त्रीला आपला शासक मानतात. जे मनात येईल ते करतात. मग तिला चिटकीन म्हणतात आणि ती कितीही वेदना सहन करते. पुरुष तिच्यावर अधिक मीठ शिंपडतो. ती आयुष्यभर संघर्ष करत राहते. परत नुसते टोमणे आणि बोलणे. समाज कितीही सुशिक्षित असला तरी त्यांच्या मनात कुठेतरी महिलांचा छोटासा विचार असतो. हुंडा असो, कौटुंबिक हिंसाचार असो, बलात्कार असो किंवा विनयभंग असो, तो स्वतः पुढाकार घेतो आणि त्याला कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज कायमचा दाबला जातो. सगळ्यात आधी 3-4 ठिकाणी NGOला भेटलो. मीराच्या मागील आयुष्याबद्दल सांगितले आणि तिला मदत मागितली. दुसऱ्या दिवशी मला अशाच एका NGOबद्दल माहिती मिळाली, जी महिलांना शिक्षित करते आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करते. मीराचा पूर्ण पत्ता सांगितला. NGOच्या काही महिलांनी तिथे जाऊन मीराला भेटले, तिच्याशी बोलले, तिचे किस्से ऐकले. मग ते तिला त्यांच्या संस्थेत घेऊन गेले. तिथे मीराने निर्भयपणे काम शिकायला सुरुवात केली आणि थोडं शिक्षणही सुरू केलं. असे 6 महिने निघून गेले. मी नेहमी NGOला फोन करून मीराबद्दल विचारत असे. कधीतरी मी तिच्याकडे दुरून बघायचो आणि मग निघून जायचो. एके दिवशी अचानक मीरा वाटेत काही सामान घेऊन जात होती, म्हणून मी गाडीत घेऊन तिच्याकडे पोहोचलो. अचानक तिने मला पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. मी गमतीने म्हणालो, तू असा चेहरा लपवून कोणाचा खून करून येत आहेस का? ती हसत म्हणाली, मी फक्त निघाले होते की कदाचित मला कोणी ओळखू नये, पण तुम्ही मला ओळखले. तुझ्या मनात अजूनही भीती आहे का? अरे आता तू तुझ्या पायावर उभी राहिलीस, मग तुला कशाची भीती? असं नाही, पण तू इथे मला कधी बोलावलंही नाही. मी माझा फोन नंबरही तुझ्याकडे ठेवला होता, पण तू कधीच माझी तब्येत विचारली नाहीस, म्हणून मी स्वतः तुला भेटायला आलो. ती हसत हसत म्हणाली, तू कुठेही राहशील, छान राहशील. मला हे जीवन दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे, ज्यातून मी काही शिकत आहे. मी म्हणालो, ठीक आहे, ते सोड. बस मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो. ती म्हणाली, ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुमच्याशिवाय माझा कोणावरही विश्वास नाही. मी मीराला सोबत घेतले आणि जाताना तिने विचारले, मला कुठे नेत आहेस? प्रथम काळजीपूर्वक पहा, मग विचार कर कुठे चाललोय. ही वाट मीराला ओळखीची वाटली. मीराला तिच्या गावी घेऊन जात होतो. कारमधून उतरताना मीरा भावूक झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूहळू पाय पुढे करत होती. ती त्याच्या मिठाईच्या दुकानात जाऊन थांबली, जिथून तिचा विनाश सुरू झाला. तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भेसळ करताना आढळलेल्या मिठाई विक्रेत्याला पोलिसांनी लाठीमार केला. 2 नंबरचा माल विकतो, चल मी तुला आयुष्यभर तुरुंगात ठेवीन,
तुला जन्मठेपेची शिक्षा होईल, तुला 50,000चा दंडही होईल आणि पोलीस त्याला अटक करून घेऊन जात होते. मी काही केले नाही, मी अप्रामाणिक नाही, मला कोणीतरी फसवले आहे, संपूर्ण गावाला विचारा, मी प्रामाणिकपणे चालतो अशी विनवणी करत होता. आजपर्यंत माझ्यावर कोणी डाग लावला नाही, हे कोणाचे तरी षडयंत्र आहे. मीराला त्याची फसवणूक आठवू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने आपले हात घट्ट मुठीत धरले होते आणि दूर खेचण्याच्या इच्छेपासून स्वतःला रोखले होते. मी त्याला 3 वेळा थप्पड मारून सांगू का, तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस? तेव्हा मी मूर्ख होते, आता मी तशी नाही. मग मी तिचा हात धरला आणि तिला थोडी सहानुभूती वाटली. मीरा म्हणाली, मला इथे का आणले आहेस? मी तिच्याकडे बघत म्हणालो, कारण वाईट करणाऱ्यांचा हा परिणाम आहे हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहू शकतेस. यामुळे तुझ्या मनात सहानुभूती निर्माण होईल आणि तुझ्या जखमा भरून येतील. ठीक आहे, आता तू मला इथून दूर ने. मी म्हणालो, आता नाही, अजून एक गोष्ट आहे. मी पुढे चालत होतो. मीरा माझ्या मागे लागली. मीराच्या घराजवळ थांबलो. तिचे वडील कॉटवर बसले होते. मी म्हणालो, बाबा, आम्ही जनगणनेच्या निमित्ताने इथे आलो आहोत. तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत हे जाणून घ्यायचे आहे. मीराला तिथे कोणी ओळखले नाही. बाबा म्हणाले, आम्ही फक्त नवरा बायको आणि आमची 3 मुलं. मी पडलेला पेपर काढताना म्हणालो, पण गेल्या 10 वर्षाच्या जनगणनेत तुमच्या 4 मुलांची गणना झाली आहे. तिचे वडील ताबडतोब कॉटवरून उठले आणि म्हणाले की ती मरण पावली आहे आणि तिची चिता जाळली गेली आहे. ती आता या जगात नाही. मी विचारले, तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? तिचे वडील रागाने म्हणाले, माझी मुलगी मीरा खूप वर्षापूर्वी वारली. काय झालं? तिला खूप वाईट आजार होता. ती आम्हा सर्वांसाठी मेली आहे. मीराची आई दाराजवळ रडायला लागली. मीरा ही स्वतःला रोखू शकली नाही. ती रडत रडत तिथून निघून गेली. तिच्याकडे बघून मी म्हणालो, काय झालं? ती म्हणाली, अजून किती त्रास देणार आहेस मला? माहीत आहे, मला माझे आई वडील विसरले आहेत. मी जिवंत राहू नये अशी त्यांची इच्छा आहे. तुला विसरलेल्या लोकांना विसरून तुला मृत समजून आयुष्यात पुढे जावे हे दाखवण्यासाठी मी तुला आणले आहे. मी काय बोललो ते मीराला समजले. बरं, आता एक नवीन तुझी वाट पाहत आहे. तुला काय म्हणायचे आहे? तू आधी चल. म्हणून मीराला माझ्या घरी घेऊन गेलो. मी म्हणालो, आत ये, हे तुझे घर आहे. मीराला माझं घर खूप आवडलं. तेवढ्यात माझी आई आणि बहीण घरातून आल्या. हात जोडून नमस्कार केला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता. कदाचित मीरा ही स्वतःसाठी अशाच छोट्या कुटुंबाचं स्वप्न पाहत असावी. तिला वाटलं की आपलंही असंच एक छोटंसं कुटुंब असेल. पण नशिबाने तिला कुठे नेऊन ठेवलं होतं. ती एकच आणि फक्त इज्जतीची भुकेलेली होती असं तिला वाटत होतं. तिला पैशाची आसक्ती नाही. जर तिच्या प्रियजनाने तिचा आदर केला आणि तिच्या आदराची मागणी केली तर ती तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या कुटुंबाच्या सेवेसाठी समर्पित करते. प्रत्येक स्त्रीला सन्मान आणि आनंद हवा असतो. तिला तिच्या पतीकडून प्रेम हवे असते. तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावे अशीच तिची इच्छा असते. तिला समजून घेतले की तिला खूप आनंद होतो. ज्या स्त्रीला तिच्या पतीचे प्रेम मिळते ती स्त्री कधीही दुःखी नसते. कदाचित हे स्वप्न माझे स्वप्नच राहिले. त्या लोकांना हसताना पाहून अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आईने तिला जवळ बसवले आणि म्हणाली, काय झाले बेटा? तुझेच घर आहे. आम्ही पण तुझेच आहोत. मला तुझी आई समजून बघ. ती तुझ्या लहान बहिणीसारखी आहे. पण कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल माहिती नसेल. माझ्याबद्दल कळल्यावर तुम्ही पण माझा तिरस्कार करायला लागाल अशी मीरा म्हणाली. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मी तुझ्याबद्दल खूप दिवसापासून ओळखते. ज्या दिवशी माझा मुलगा तुला भेटला तेव्हा त्याने तुझ्याबद्दल आम्हा सर्वांना सांगितले. आम्ही तुझा तिरस्कार करत नाही. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही सर्व तुझा खूप आदर करतो. एवढं होऊनही तुझी चूक नव्हती. बेटा, ही समाजात राहणाऱ्या वाईट लोकांची विचारसरणी आहे. तू याला तुझे घर समज. आम्ही सर्व तुझे कुटुंब आहोत. मीराकडे बघून मी म्हणालो, आता मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तू या कुटुंबाला स्वीकारशील का? मीरा आश्चर्याने उठून उभी राहिली. ती म्हणाली, माझा भूतकाळ माहीत असूनही माझ्याशी अशी मस्करी करू नका. मी विनोद करत नाही. मी तुला प्रामाणिकपणे विचारतोय, तू माझ्याशी लग्न करशील का? तुला माझी आई आणि माझ्या बहिणीसोबत राहायला आवडेल का? तू हे छोटे घर स्वीकारशील का? मीरा म्हणाली, काय म्हणताय? मी खरे सांगतो, माझे घरचे लोक तुला त्यांची सून बनवायला तयार आहेत. तुला माझ्या आईची सून, माझ्या बहिणीची वहिनी आणि माझी पत्नी व्हायला आवडेल का? मीराने हसून आईला मिठी मारली.
हरियाणात राहणाऱ्या मीरा या मुलीची ही कथा होती. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे अशा घटनांनंतर महिलांना स्वीकारत नाहीत, पण या घटनेला महिलांना जबाबदार धरणारे 1-2 जण आहेत. असे लोक 100 पैकी 2% आहेत, पण ते अस्तित्वात आहेत आणि अशा लोकांची समाजात गरज आहे. तर मित्रांनो, मी मीराशी लग्न करून योग्य केलं का? तुमचे मत कमेंटमध्ये मांडा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.